हाय हॅलो नमस्कार, मी शोभा. आजच्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. तर आज आपण अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने मोदकची रेसिपी बघणार आहे. तर गव्हाचे पीठ 2 वाटी चाळून घेतलेले आहे. त्यामध्ये पाव वाटी आपण बारीक रवा घातलेला आहे. कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप गरम करून घेत आहे. गरम केलेल्या तुपाचे मोहन आपण रव्यावरती आणि गव्हाच्या पिठामध्ये घालणार आहे. वैष्णवी मी मोदक कशी तयार करत आहे हे बघण्यासाठी किचन कट्ट्यावरती वही आणि सिस पेन्सिल घेऊन रेसिपी लिहिण्यासाठी बसलेली आहे. गरम केलेल्या तुपाचे मोहन आपण रव्यावरती आणि गव्हाच्या पिठामध्ये टाकलेले आहे. चवीसाठी यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकत आहे आणि हे आपण मोहन एकत्र पिठामध्ये मिक्स करून घेत आहे. तर पहिल्यांदा तूप गरम असल्यामुळे मी चमच्याने एकत्र मिक्स करून घेतलेले आहे आणि नंतर दोन्ही हातांनी पीठ चांगले एकत्र मिक्स करून घेतले आहे. आणि आता आपण पाणी घेऊन पीठ मळून घेत आहे. तर पीठ आपण पातळ नाही मळणार, जसे पाणी लागेल तसे थोडे पाणी घेऊन आपण पिठाचा घट्टसर गोळा मळून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण मोदक तयार करण्यासाठी पिठाचा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे. मळून घेतलेले पीठ आपण झाकण ठेवून मुरण्यासाठी ठेवून देणार आहे. आणि आता आपण मोदकासाठी लागणारे सारण तयार करून घेत आहे. पाऊण वाटी बारीक रवा घेतलेला आहे. 3 ओले नारळ मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत. ओल्या नारळाचे खोबरे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे. कढईमध्ये 3-4 चमचे साजूक तूप घालत आहे आणि तूप गरम झाले की त्यामध्ये पहिल्यांदा आपण रवा भाजून घेत आहे. तर मोदक तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी एकदम बारीक रवा असतो तो वापरलेला आहे. जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही वापरला तरी चालेल, नुसते ओल्या नारळाचे सारण केले तरी चालेल. रवा आपण 2-3 मिनटे परतून भाजून घेतलेला आहे आणि यामध्ये आता आपण ओला नारळाचा किस आहे तो घालून परतून घेत आहे. यामध्ये मी टाकले 4 चमचे तूप, नंतर पाऊण वाटी रवा भाजून घेतला आहे. आता खोबऱ्याचा किस आपण 2-3 वाटी घेतला आहे तो आता भाजून घेतो. वैष्णवी आमची रेसिपी लिहून घेते का ना वैष्णवी? सतत असे परतून 3-4 मिनटे आपण घेतलेले आहे आणि ओल्या नारळाचा किस आहे तोही आपण भाजून घेतलेला आहे. यामध्ये आपण पाव वाटी आपण दूध शाईसकट घेतलेले आहे. त्यामध्ये आपण 3-4 केशर घातलेले आहे. तर हे दूधही आपण या रव्यामध्ये आणि खोबऱ्यामध्ये घालून परतून घेणार आहे. सतत असे परतून रवा आणि खोबरेचा किस आपण भाजून घेतलेला आहे. यामध्ये आपण 1 वाटी गूळ चिरून घेतलेला आहे तो घालत आहे. गुळामध्ये रवा आणि खोबरे सतत असे परतून आपण शिजवून घेणार आहे. तर गूळ वितळेपर्यंत रवा आणि खोबरे आपण सतत असे परतून घेत आहे. यामध्ये आपण 2 चमचे वेलची पावडर टाकत आहे. वेलची पावडर टाकल्यानंतरही आपलं सारण चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने आपण मोदक तयार करण्यासाठी मऊसूद आणि टेस्टी सारण तयार केलेले आहे. जर तुम्हाला यामध्ये रवा आवडत नसेल तर नाही वापरला तरी चालेल, फक्त ओल्या नारळाचे सारण तयार केले तरी चालेल. ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर त्याचेही तुकडे करून तुम्ही सारणमध्ये घालून एकत्र मिक्स करून घेऊ शकता. यामध्ये मी अजून थोडीशी वेलची पावडर टाकत आहे आणि हे सर्व सारण एकत्र मिक्स करून घेत आहे. तर हे तयार केलेले सारण आपल्याला थंड करून घ्यायचे आहे. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण मोदक तयार करण्यासाठी सारण तयार करून घेतलेले आहे. तयार केलेले सारण आपण थंड करून घेणार आहे. मोदक तयार करण्यासाठी आपण पीठ मळून ठेवलेले, ते मळून ठेवलेले पीठ मी पुन्हा एकदा मळून घेत आहे आणि त्याचे मोठे मोठे गोळे तयार करून घेत आहे. तर आपण चपातीला जेवढा गोळा घेतो तेवढा गोळा घेऊन मी लाटून घेत आहे. एक वाटी घेऊन त्याच्या गोल पुऱ्या काढून घेत आहे. तर या पद्धतीने लवकर मोदक तयार होतात, त्यासाठी मी मोठी अशी चपातीच लाटून घेते आणि नंतर मग अशा वाटीने छोट्या पुऱ्या काढून घेते आणि नंतर त्यामध्ये जेवढे आपल्याला मोदकमध्ये सारण भरायचे आहे तेवढे सारण आपण भरायचे आहे आणि नंतर त्याच्या आपण छोट्या छोट्या अशा घड्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने गोल आकार देऊन आपल्याला मोदक तयार करून घ्यायचा आहे. सर्व पिठाचे आपण अशा पद्धतीने मोदक तयार करून घेणार आहे.
मोदक आपण आपल्या आवडीनुसार तळून किंवा उकडून घ्यायचे आहेत। तर चाळणीला मी थोडेसे तूप लावून घेतलेले आहे आणि त्यामध्ये आता आपण तयार केलेले मोदक भरून घेतलेले आहेत आणि मोदकावरती आपण थोडेसे तूप सगळीकडे पसरवून लावून घेतलेले आहे। मोदक उकडण्यासाठी आपण एका पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी गरम करून घेतलेले आहे आणि हे ताटामध्ये बाकीचे राहिलेले मोदक आहेत ते आपण तळून घेणार आहे। पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी गरम करून त्यामध्ये आपण चाळण ठेवून झाकून 10-15 मिनिटे मोदक शिजवून घेतलेले आहेत आणि मोदक तळण्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम केलेले आहे आणि गरम केलेल्या तेलामध्ये आपण मोदक तळण्यासाठी एक एक करून सोडत आहे। मोदक आपण दोन्ही बाजूंनी तळून घेणार आहे। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण उकडीचे मोदक आणि तळणीचे मोदक तयार केलेले आहेत। तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेल अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेमध्ये पोहोचत राहील। रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। आणि असा छानपैकी कलर आल्यानंतर आपण मोदक तळून झाल्यानंतर आपण काढून घेणार आहे। तर रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा पद्धतीने मोदक तयार करा, खूप छान टेस्टी मोदक तयार होतात। वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।